बघा, तुम्ही गावात राहतात की शहरात, तुम्ही लहान शाळेत शिकलात की मोठ्या शाळेत, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, तुमची स्वप्न मोठे असतील तर तुम्ही आयुष्यात कुठेही पोहोचू शकता. तुमच्या खांद्यावरची ही जी पिशवी आहे ना, ती नुसती बॅग नाही, त्यात तुमच्या पालकांच्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत. बाकी सगळे झोपलेले असताना सुद्धा तुम्हाला जाऊन अभ्यास करावा लागेल. तुम्ही एखादे मोठे स्वप्न पाहिलेले आहे तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करावी लागेल. अहो, ज्या स्वप्नासाठी तुम्ही झोपणे देखील सोडले होते, ती स्वप्न तुमची खोटी नाहीत. तुम्ही खचला आहात. मग काय झालं? धाडसाचे पंख तुटले आहेत का? मला विश्वास आहे की तुम्ही स्वतःला आव्हान देत आहात. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. हे जग ज्यावर तुम्ही राहत आहात ते कोणाचे नव्हते, कोणाचे नाही आणि कोणाचे राहणारही नाही. विश्वास ठेवायचाच असेल ना, तर स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे पैसा नसेल तेव्हा लोक हसतील. तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक तुमच्याकडे बघून तुमच्याकडून इन्स्पायर होतील. तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल. तुम्हाला या टप्प्यातून जावे लागेल, कारण हा एक टप्पा आहे जो ठरवतो की तुम्ही यश मिळवण्यासाठी किती पात्र आहात. संघर्षाशिवाय तुम्ही यश मिळवू शकतच नाही. संघर्षाचा हा काळ तुमची परीक्षा तर घेतोच, पण समस्यांशी लढण्यासाठी तुम्हाला बळ देतो. बघा, अडखळणे म्हणजे तुमचे चालणे थांबवणे असं नाही, तर अडखळणे म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक चालणे. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देईल तेव्हा जुन्या चुका पुन्हा करण्याची चुकी कधीही करू नका. आणि काही झाले तरी नेहमी तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत राहा. तुमच्या पालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तेव्हा प्रत्येक काम सोपे होईल. कठोर परिश्रम करणे कधीही सोडू नका, कारण पराभव हा एक धडा आहे जो तुम्हाला चांगले बनण्याची संधी देतो. धन्यवाद मित्रांनो.